हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर आक्षेप। शशिकांत शिंदेंचा हेतू कळला नाही, सुनील तटकरेंनी शिंदेंना सुनावलं। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करू। विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका, तटकरेंचं स्पष्टीकरण। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। संपूर्ण पक्ष दादांकडे येणार होता। शशिकांत शिंदेंचा दावा, विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, शशिकांत शिंदेंचं मत। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजू ढिंगरेला 35,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। तर 16 फेब्रुवारीपर्यंत आरोपीला कोठडी, तर झाडाझडती दरम्यान एसीबीला मिळाले आणखी 42,000 रुपये। मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावरही जबाबदारी, संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार, नरहरी झिरवळ यांनी केलं स्पष्ट। परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेला राऊतांकडून समाचार। शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ आणि लावली दाढीला म्हणत राऊतांकडून टीकास्त्र। मेलडी रोडवरून मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेनं आंदोलन केलंय। मुंबई स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा। प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकरांचं नाव समोर। अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे नजरा। मुंबईच्या मालाड परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना अटक। एटीएसनं गुप्त माहिती आधारे सापळा रचून केली कारवाई। बांगलादेशींना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण। कर्तव्य भवन 1 आणि 2 चेही केलं उद्घाटन। T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर। झिम्बाब्वे कडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव, तर झिम्बाब्वेकडून 2007 ची पुनरावृत्ती। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा ही अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्वच नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केलाय। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अजित पवारांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। याचाच अर्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याचं ठरलं होतं, याचा उल्लेख त्यांनी या लेखात केला। दरम्यान शशिकांत शिंदेंनी काय काय गौप्यस्फोट केलेत यावर एकदा नजर टाकूया। तर अदृश्य शक्तींची धमकी आणि षडयंत्रामुळे अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते। राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी वेगळा गट स्थापन केला। मागील 4 ते 5 महिन्यांपासून अजितदादा मागे लागले होते। झेडपी आणि पंचायत समितीत जाणीवपूर्वक युती घडवली होती। दादा स्वतः हिरिरीनं निवडणुकीचा प्रचार सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरण करण्याचा निर्णय झाला होता। विलीनीकरणानंतर संपूर्ण पक्ष हे दादांकडे सुपूर्द करण्यात येणार होतं। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करणं ही खरी दादांना श्रद्धांजली ठरेल, असे गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केले।
हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशापैकीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या मागे मागता त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे. अशापैकीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे, इंडियाचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 विचार केव्हा आले की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला 2023मध्ये आले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 2 वेगवेगळी चिन्ह किंवा 2 निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळाचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी आहे, त्याची निशाणी तुतारी आहे. अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू. पुढची बातमी आहे अहमदाबादमधून. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी आलेल्या अहवालानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बारामतीतही पायलटवर दबाव होता का असा सवाल एक्स पोस्ट करत रोहित पवारांनी विचारलाय. तर या प्रकरणी कसून चौकशी करावी असंही ते म्हणाले. तर एक्सवर पोस्ट करत रोहित पवार जे आहेत त्यांनी हा सवाल केलाय. बारामतीतही पायलटवर दबाव होता का असा सवाल त्यांनी केलाय. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी आलेल्या अहवालानंतर रोहित पवारांनी एक्सवर ही पोस्ट करत हा सवाल केलाय. तर या प्रकरणी कसून चौकशी करावी असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आली. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर देण्यात आलेल्या आहेत असं वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला. या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढलेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे, त्यांचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं जाहीर आव्हान त्यांनी दिलेलं होतं. आणि यावरनं आता पुन्हा एकदा एक्स पोस्ट करत मनसे नेते संदीप देशपांडेंनी चंद्रपूरच्या ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. त्या दिवशी त्यांनी जो काय सभात्याग केला किंवा काय केलं त्याच्या संदर्भातला कुठलीही कल्पना आमच्या गटनेत्यांना दिली नाही, त्यांची आमच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही काही असं फरफटत कोणाबरोबर जाणार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही विषय येतील, जे काय मुद्दे येतील, ज्या काय भूमिका असतील त्या सन्माननीय राजसाहेब जे ठरवतील त्याप्रमाणेच आम्ही वागू. 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले,
आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना. तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा. न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. नाही ना, आम्ही जे काही आमच्यावर जे आरोप व्हायचे ना, आता हेच आरोप यांच्यावर उलटलेले, हेच लोक विकले गेलेले. चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल या कशा पद्धतीने यांच्यावर त्यांनी तडजोडी केलेल्या आहेत. आणि आता अशा तडजोडी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उभाटाला करावं लागतील, ही वस्तुस्थिती आहे. तर संजय राऊत यांनी चंद्रपूरच्या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे. चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची नाही, स्थानिक लोकांनी या संदर्भात निर्णय घेतला. चंद्रपूर संदर्भात आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे असं ते म्हणालेत. आम्ही स्थानिक लोकांना जाब विचारणार आहोत असंही राऊत म्हणाले.